वेलकम सर. थँक्यू. सर तुमचीच वाट बघतायत. चला सर. वेलकम इन्स्पेक्टर विक्रम. थँक्यू सर. विक्रम, आत्तापर्यंतची केसची प्रगती इन्स्पेक्टर लोखंडे तुम्हाला देतीलच, पण एकच सांगतो, चोरी होऊन बरेच दिवस झालेत, तेव्हा लवकरात लवकर तपास लागणं हे अत्यंत आवश्यक आहे. आय नो दॅट सर. व्हेरी गुड. मला हीच अपेक्षा होती. विक्रम, तुम्ही प्रवासातून दमून आला असाल, फ्रेश व्हा. उद्यापासून तुम्ही कामाला सुरुवात करू शकता. उद्या? नो सर, मी आता या क्षणी चार्ज घेऊ इच्छितो. दॅट्स द स्पिरिट. मोने. हॅलो सर. इन्स्पेक्टर लोखंडे, तुम्ही या ना त्या केसची फाईल दाखवा आणि हवालदार मोने तुमच्याबरोबर राहतील. आता मी निश्चिंतपणानं पुण्याला परत जाऊ शकतो. नाही तसा मी तुमच्या संपर्कात राहीनच. आवश्यकता वाटली तर 2-3 दिवसांनी परतही येईन. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. मी फाईल दाखवू का आपल्याला लगेच? नको, ती फाईल मी नंतर बघतो. आधी आपण मंदिरात जाऊन येऊ. येळकोट येळकोट. मोने, जय मल्हार. तुम्ही ड्युटीवर आहात. नाही काय साहेब, घड्याकडे आलो ना की आपोआप हात जोडले जातात. ज्याला तुम्ही हात जोडताय ना त्यालाच आपण शोधायला निघालोय. आणि असे आपोआप हात जोडले जात असतील ना तर ड्युटी सोडून गडाच्या पायरीवरच बसा. काय या माणसाला माज आहे बघा ना. यांना माहिती नाहीये. यांना फक्त पन्हाळ्याचा टेकड्याच माहिती आहे. पण खंडोबा प्रत्येकाला आपली पायरी दाखवतो हे माहित नाही. वय 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 काय करतोय? तुझी पायरी ओळख नाही माझ्या मागणं. बघा त्या भूतार काय हँग करत असतो आपला. साहेब साहेब साहेब, तुम्हाला कुठे लागलं नाही ना? आय एम ऑल राईट. चला. बोललो होतं ना खंडोबा पायरी दाखवणारच. पायरीवरच ओढला त्यांना. आलो आलो. चल चल. सर, पायऱ्या तशा जास्त आहेत. खरं सांगू साहेब, तुम्ही आलात ना मला खूप बरं वाटलं. हा तुमचा मोठेपणा आहे मिस्टर लोखंडे. नाहीतर तुमच्या कामात ना खुपसायला आलो म्हणून तुमच्या नाराजीची शक्यता जास्त होती. पण मिस्टर लोखंडे, अद्याप चोर न सापडण्याचं कारण काय असावं? मला वाटतं सर, चोरांनी फार हुशारीनं आणि चतुराईनं काम केलं असणार. वेल, गुड पॉइंट मिस्टर लोखंडे. पण जर चोर चतुर आणि हुशार तर मग आम्ही पोलीस काय? नाही नाही नाही, मला तसं नाही म्हणायचं. मला म्हणायचंय की ते चोर इथले नाहीत असं मला वाटतं. मग कुठले असावेत? लवकर सांगा मिस्टर लोखंडे. लेट्स अरेस्ट देम फास्ट, म्हणजे माझी तरी सुटका होईल. नाही नाही, मी आपला एक फक्त अंदाज केला. अच्छा 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 अच्छा. मला वाटलं की खरंच चोरी कोणी केली ते तुम्हाला माहिती आणि तुम्ही. नाही, असं काय बोलताय तुम्ही? प्लीज डोंट माइंड मिस्टर लोखंडे. मी कधी कधी गंमतही करतो. चला. गंमत करतात ते. चला चला. चोराने मोठ्या हुशारीने चोरी केली असणार. हे बघा मिस्टर लोखंडे, एखाद्या चोरानं हुशारीने तुमच्या नकळत तुमचं घर फोडलं तर तुम्ही काय कराल? अर्थात मी त्याला अटक करीन सर. होय ना? त्याच्या हुशारीचं कौतुक नाही करणार मी सर, तपास आला म्हणजे त्याला थोडा वेळ लागणारच. मान्य आहे लोखंडे. प्रश्न गुन्हा आणि गुन्हेगारापुरता मर्यादित न राहता लोकांच्या भावनेशी संबंधित होतो ना, तेव्हा थोडा वेळ लागणं सुद्धा अतिशय धोकादायक असतं. एक पुसटसा धागा जरी हातात आला ना तर धरलाच म्हणून समजा. काय मिस्टर लोखंडे, तुम्ही तर एकदम झिरोवर आलात. रिलॅक्स. ही कोण मंडळी? हे मंदिराचे मेन ट्रस्टी आणि हे पुजारी. नमस्कार.
जेजुरीचे जणू चंद्र सूर्यच चोरीला गेले. सगळीकडे अंधारच पसरलाय. तुम्ही काळजी करू नका. जोपर्यंत खंडेराया मंदिरात येत नाहीत तोपर्यंत हे स्वस्त बसणार नाहीत. साहेब हं. चोरट्यांनी मंदिर फोडलं, बाकी कशाला हात लावला नाही. फक्त 2 मूर्त्या चोरल्या, एक खंडोबाची आणि म्हाळसाईची. मोने, ती जरा पहार आणता का? होय सर. साहेब ती कसली पहार? अहो इथं कोणीतरी दारू बिरू पिऊन टाकली असेल, फार महत्वाचं नाही ते. ती महत्वाची आहे की नाही ते आम्ही ठरवू. सध्या ते पहार ताब्यात घेऊन एव्हिडन्स म्हणून ठेवा. तुम्ही इतरत्र सर्च चालू ठेवा. चला रे.